नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण स्वास्थ्य वृत्तचा पेपर 1 ची ब्लूप्रिंट पाहणार आहे। तर आता ही ब्लूप्रिंट कशी नवीन आलेली, म्हणजे मागे जे सेकंड इयरचे पेपर होण्या अगोदर एक आपल्याला नवीन ब्लूप्रिंट पाहायला मिळाली होती, जे आपल्या सिलेबस कॉपी दिली त्याच्यापेक्षा थोडी काहीतरी वेगळी दिली आपल्याला NCSM कडून शेवटच्या वेळेस जी आलती। तर ती ब्लूप्रिंट आपण नवी अशी ब्लूप्रिंट स्वास्थ्य वृत्ताची पाहणार आहे। तर चला बघा पेपर 1 ची पाहूया आता पहिल्यांदा। आता काय म्हटलं बघा, तुम्हाला सेक्शन ए मध्ये 20 MCQ असतात आणि 20 MCQ तुम्हाला 1 मार्काला 1 MCQ असतो। तर आता आपल्याला इथं 20 टॉपिक दिलेत, जेणेकरून आपल्याला सिक्वेन्स वाईज असे आपल्याला पेपरमध्ये MCQ असतील। आता जो पहिला MCQ आपल्याला पाहायला मिळेल पेपरमध्ये, तो स्वस्त व स्वास्थ्य यावरती, या टॉपिकवरती आपल्याला पहिला MCQ पाहायला मिळेल। दुसरा MCQ असेल दिनचर्या, तिसरा असेल रात्रीचर्या, चौथा हा ऋतुचर्या, पाचवा रोगाणू उत्पादनीय यावरती आपल्याला 5वा MCQ पाहायला मिळेल पेपरमध्ये। 6वा असेल सदवृत्त, 7वा असेल आहार, 8 असेल योग वरती आपला 8वा MCQ असेल। 9वा असेल नॅचरोपॅथी, त्याला जर पाहायला म्हटलं तर निसर्ग उपचार सुद्धा म्हटलं जातं। नंतरचा 10वा MCQ असेल ते दिनचर्यावरती असेल आपल्याला। 11वा जो MCQ असेल तो रात्रीचर्या, 12वे MCQ असणार ऋतुचर्या, 13वा सदवृत्तावरती आलाय आणि 14वा 15वा 16वा आणि 17वा, म्हणजे टोटल असे 4 MCQ जे असणार आहे ते आहार या चॅप्टरवरती असणार आहे। नंतर बघूया 18वा जो MCQ असणार तो दिनचर्या, 19वा जो MCQ असणार तो ऋतुचर्या आणि 20वा जो MCQ असणार तो योग या चॅप्टरवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर टोटल पाहायला गेलं तर जो आहार हा टॉपिक आहे आपल्याला यावरती 5 MCQ असतील पेपरमध्ये, ऋतुचर्यावरती 2, सदवृत्तावरती 2, दिनचर्यावरती 3, ऋतुचर्यावरती 3 आणि योग वरती 2 MCQ अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल। असं जर टोटल पाहायला गेलं तर 5 आणि 4 9 आणि 3 आणि 3 6 आणि 2 8, तर हे टोटल आपला 17 MCQ होता आणि उर्वरित जे 3 टॉपिक त्यावरती एक MCQ आपल्या पेपरमध्ये पाहायला मिळून जातील। अशा प्रकारे स्वास्थ्यचे पेपर 1 चे 20 MCQ होते। आता बघूया त्याचे ठीक आहे। आता बघूया आपण SAQ आणि LAQ। आता पेपरमध्ये आपल्याला कशा प्रकारे SAQ आणि LAQ पाहायला मिळतील। तर आता सेक्शन B मध्ये आपल्याला SAQ आपल्या पेपरमध्ये असतात, जे की 8 SAQ असतात आपल्या पेपरमध्ये आणि 5 मार्काला 1 SAQ आपल्या पेपरमध्ये असतो। तो पहिला SAQ असणार तो आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला स्वस्त व स्वास्थ्य या चॅप्टरवरती पाहायला मिळेल। दुसरा असेल दिनचर्या, तिसरा असेल रात्रीचर्या, चौथा जो SAQ असेल तो रोगात उत्पादनीय या चॅप्टरवरती आपल्याला पाहायला मिळेल। 5वा जो असेल सदवृत्तावरती असेल, 6वा हा रसायन या चॅप्टरवरती असेल, 7वा आहार या चॅप्टरवरती असेल आणि 8वा जो SAQ असणार तो निसर्ग उपचार या चॅप्टरवरती आपल्याला 8वा SAQ पाहायला मिळेल। तसंच आता LAQ बघूया। आता सेक्शन C असतो आपल्या पेपरमध्ये, त्यामध्ये आपल्याला 4 LAQ पाहायला मिळतात, त्यामध्ये एक LAQ 10 मार्काला आपल्याला हा एक क्वेश्चन पाहायला मिळतो। आता कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन असणार आहे, तर पहिला जो LAQ असणार तो दिनचर्या या चॅप्टरवरती असणार आहे, दुसरा जो LAQ असणार तो ऋतुचर्या या चॅप्टरवरती असणार आहे, तिसरा जो LAQ असेल तो आहार या चॅप्टरवरती असणार आहे आणि चौथा जो LAQ असणार आहे तो आपल्याला योग या चॅप्टरवरती असणार आहे। आता बघा हे जे 4 टॉपिक आहे, 4 टॉपिक तुम्हाला इकडे जर पाहायला गेले तर SAQ मध्ये दिनचर्या पण आलेला आहे, इकडे जर ऋतुचर्या जर पाहायला गेलं ऋतुचर्या SAQ आपल्याला पाहायला मिळत नाही। नंतर तिसरा पाहायला गेला तर आपल्याकडे काय आहे आहार हा चॅप्टर आपल्याला इकडे 7 नंबरला SAQ पाहायला मिळतो आणि योग जर काय तर योगचा इथं काय आपल्याला SAQ दिलेला नाहीये। म्हणजे आपल्याला दिनचर्या आणि आहार हे 2 टॉपिक आपल्याकडे 15 मार्क म्हणजे एक LAQ आणि एक SAQ या टॉपिकसाठी आपल्याला पेपरमध्ये विचारणार आहे आणि त्यासोबत आपण उर्वरित हे MCQ सुद्धा पाहिलेले आहे। असं टोटल आपले स्वस्त वृत्त पेपर 1 ची ब्लूप्रिंट होती। तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वस्त वृत्त पेपर 2 ची ब्लूप्रिंट पाहूया। तर थँक्यू।